Dear students, we have started a new chapter, Redemption of Preference Shares, in which we discussed a theoretical aspect regarding redemption of preference shares. So, in the present lecture, we are going to learn practical approach of redemption of preference shares. So, I am taking a problem here and then we will concern with solution of that problem. So see what is the problem. Vijay Company Limited has 50,000 7% redeemable preference shares of rupees 10 each fully paid. The company decided to redeem that shares on 1st April 2020 at a premium of 5%. The company issued 10,000 4% redeemable preference shares of rupees 10 each, which were fully subscribed in cash. The profit of the company in the previous year was rupees 7 lakh. The capital redemption fund is utilized to issue bonus shares to old equity shareholders, give the necessary journal entries in the books of Vijay Company Limited. पाठीमागच्या चॅप्टरमध्ये आपण रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स हा भाग घेतला. मात्र आता या चॅप्टरमध्ये रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, प्रेफरन्स शेअरचे प्रकार आहेत. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स, नॉट पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. But in this chapter we are mainly deal with redemption of preference shares. म्हणजे अग्राह्य भाग याची जी रक्कम आपण घेतलेली असते इश्यू करून त्याची आपल्याला रिपेमेंट करायचे म्हणजे रिडम्पशन करायचे. आता या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे की विजय कंपनी लिमिटेड आहे, यांनी 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे यांना 7% आपण डिव्हिडंड देणार असे इश्यू केले होते. ते कंपनीनं असं ठरवलं की याचं रिडम्पशन 1 एप्रिल 2020 ला करायचं. रिडम्पशन करताना म्हणजे 50,000 शेअर्स गुणिले 10 5 लाख रुपये आणि त्याच्यावर 5% प्रीमियम म्हणजे परत करताना 5 लाख च्या 5% म्हणजे 25,000 म्हणजे एकंदर परत रक्कम करायची कॅपिटलची 5 लाख, प्रीमियमची 25,000 म्हणजे टोटल रक्कम परत करायची 5,25,000. दरम्यान कंपनीनं आणखी मार्केटमध्ये 10,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, एका शेअरची 10 रुपये फेस व्हॅल्यू हे विकले आणि त्याचे पैसे मिळाले. म्हणजे पैसे मिळाले त्याच्यावर विकून 1 लाख. आता कंपनीचा मागच्या वर्षीचा प्रॉफिट आहे 7 लाख, म्हणजे सफिशियंट प्रॉफिट आहे पैसे देण्यासाठी, परत करण्यासाठी. आणि यासाठी जो पैसे परत करण्यासाठी फंड करावा लागतो त्याला या ठिकाणी आपण म्हणणार कॅपिटल रिडम्पशन फंड. डिबेंचर्स मध्ये म्हटलं होतं सिंकिंग फंड किंवा डिबेंचर्स रिडम्पशन रिझर्व. इथं आता फंडाचं नाव बदललं, कॅपिटल रिडम्पशन फंड. हा युटिलाइज केला इक्विटी शेअर होल्डर्सला बोनस देण्यासाठी युटिलाइज केला. तर या संदर्भामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत. आपला रेग्युलर फॉर्मॅट आपण फॉलो करणार. पहा, इन दी बुक्स ऑफ विजय कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज. कंपनीनं 1/4/2020 या तारखेला प्रेफरन्स शेअर कॅपिटलची रक्कम परत करण्याचं ठरवलं. प्रेफरन्स शेअर कॅपिटलची रक्कम होती 5 लाख. याच्यावर 5%
प्रीमियम देणार म्हणजे 25,000, म्हणजे टोटल रक्कम देणं दाखवणार 5,25,000. आता हे एंट्री फॉर्ममध्ये कसं लिहिणार पहा. वी हॅव प्रिपेअर्ड 5 columns. फर्स्ट कॉलम इज डेट, सेकंड वन particulars, third one LF, fourth one debit rupees and fifth one credit rupees. पहिली एंट्री 1/4/2020 ला रक्कम प्रेफरन्स शेअर कॅपिटलची देणं दाखवणार विथ प्रीमियम. कॅपिटलची रक्कम देणं दाखवणार म्हणजे कॅपिटल अकाउंटला डेबिट. शेअरचा प्रकार लिहिणार रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. त्याचं पर्सेंटेज लिहिणार म्हणजे लिहिताना असं लिहिणार 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 5 लाख. मूळ 5 लाख घेतले होते, 5 लाखच परत करायचे असतात, परंतु इथं आपण 5% प्रीमियम दिला म्हणजे प्रीमियम 5% म्हणजे 5 लाखाच्या 5% 25,000 प्रीमियम आपण देणार, म्हणून त्याला आपण नाव दिलं प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट. म्हणजे प्रीमियम द्यायचं आहे, रिडम्पशनवर द्यायचं आहे, प्रेफरन्स शेअर्सच्या द्यायचं आहे, म्हणून त्याला डेबिट दिलं 25,000. या दोन्हींची बेरीज 5,25,000, त्याला म्हटलं टू 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. म्हणजे या एंट्रीमधून एक इंडिकेशन होतंय की आपल्याला 5,25,000 रुपये द्यायचे आहेत. त्यातले 5 लाख रुपये कॅपिटल आहे, 25,000 रुपये प्रीमियम आहे. नॅरेशन being amount of capital payable to 7% redeemable preference shareholders with the premium. दुसरी एंट्री की प्रीमियमवर आपण पैसे परत करणार म्हणजे तो आपला लॉस आहे. किती रुपयाचा लॉस होणार 25,000. हा लॉस आपण नफ्यातून राईट ऑफ करणार, कमी करणार म्हणजे नफा कमी होणार. म्हणजे नफा कमी होणार म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 25,000 टू वरती प्रीमियमला डेबिट दिले. आता क्रेडिट टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट 25,000. being provision made from profit for premium on redemption. म्हणजे शेअर प्रीमियम अकाउंट जर असतं तर आपण शेअर प्रीमियमला देखील हा लॉस ऍडजस्ट करू शकतो, पण आपल्याकडे उपलब्ध नफा आहे 7 लाख. 7 लाखातून 25,000 कमी केले म्हणजे आता राहिले 6,75,000. ते आपल्याला किती राहिले आता बघायची गरज नाही, फक्त नफा कमी होणार म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट आणि प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्सला क्रेडिट. 2 एंट्री झाल्या. तिसरी एंट्री की याच वेळेला याच तारखेला कंपनीनं आणखी प्रेफरन्स शेअर्स मार्केटमध्ये इश्यू केले. कंपनी इक्विटी शेअर्स इश्यू करेल, प्रेफरन्स शेअर्स करेल किंवा डिबेंचर्स करेल. जे काय इश्यू केलं असेल ते लक्षात घ्या. इथं कंपनीनं किती शेअर्स इश्यू केले 10,000. कोणते रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. किती टक्क्याचे 4%. एकाची फेस व्हॅल्यू किती 10 म्हणजे 10,000 गुणिले 10 म्हणजे 1 लाख रुपये आले. म्हणजे एंट्री पहा 1/4/2020. बँक अकाउंट डेबिट 1 लाख टू 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1 लाख. आता पहिल्या एंट्रीमध्ये आपण म्हटलं 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची रक्कम परत द्यायची. इथून प्रोसिजर सुरू झाली. पण आत्ता काय म्हणतोय की आपण नवीन मार्केटमध्ये रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले म्हणजे हा नवीन पार्ट आहे. 7%शी हा वेगळा पार्ट आहे आणि आता 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आपण इश्यू केले म्हणजे सगळेच्या सगळे खपले, सर्व पैसे जमा झाले, म्हणून आपण म्हटलं बँक अकाउंट डेबिट 1 लाख टू 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता हे नॅरेशन कसं लिहिणार. being issued 10,000 4% redeemable preference shares of ₹10 each, amount received in full.
आत्तापर्यंत आपण 3 एंट्री घेतल्या. पहिली एंट्री घेतली 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची रक्कम देणं दाखवली. दुसऱ्या एंट्रीमध्ये किती आपण प्रीमियम देणार, तो लॉस होतोय, तो आपण प्रॉफिटमधून ॲडजस्ट केला, ही एंट्री दाखवली. या 2 एंट्री झाल्यानंतर तिसरी एंट्री प्रॉब्लेम वाचून आपण घेतली की कंपनीनं नवीन मार्केटमध्ये 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स 10 रुपये प्रमाणे 1 लाख रुपयाचे विकले, सर्व पैसे आले. आता पुढची एंट्री की आपल्याला 1/4/2020 या तारखेला पैसे परत करण्याची तरतूद म्हणून फंड तयार करायचा आहे. कोणता फंड तयार करायचा आहे? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व किंवा कॅपिटल रिडम्पशन फंड. आता हा कसा करायचा आणि किती रकमेचा करायचा याच्यासाठी काही नियम आहेत की कॅपिटल रिडम्पशन फंडासाठी कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या की हा कशातून तयार करायचा. तर पूर्वीच्या प्रॉफिटमधून करायचा, जनरल रिझर्वमधून करायचा किंवा रेव्हेन्यू रिझर्व जे काय असतील त्यातून करायचा किंवा सिंकिंग फंड फॉर रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स असेल त्याच्यावरून करायचा, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड. हे असे पॉईंट्स आपण थेअरीमध्ये घेतलेत. आता जरी एवढे पॉईंट असले तरी प्रॉब्लेममध्ये काय दिलंय की प्रॉब्लेममध्ये दिले कंपनीला 7 लाख रुपये परत करायचे आहेत. सॉरी 5 लाख रुपये परत करायचे आहेत. आता 5 लाख रुपये परत करायचे आहेत म्हणजे फंड तयार करताना ओरिजिनल अमाऊंट घ्यायची, त्याच्यावरचा प्रीमियम डिस्काउंट लक्षात घ्यायचा नाही. म्हणजे 5 लाख रुपये परत करायचे. म्हणजे फंड तयार करायला पाहिजे होता किती? 5 लाख. मात्र याला एक आणखी पुढचा नियम आहे. जर का नवीन शेअर्स मार्केटमध्ये इश्यू केले असतील तर त्याची फेस व्हॅल्यू ही रक्कम लक्षात घ्या. इथे नवीन प्रेफरन्स शेअर्स किंवा रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स किंवा इक्विटी शेअर्स जर इश्यू केले, इथं रिडीमेबल प्रेफरन्स शेअर 4% इश्यू केले तर ती रक्कम म्हणजे किती? 10,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स 10 रुपये प्रमाणे 1 लाख रुपयाचे शेअर्स इश्यू केले तर ती रक्कम, जी रक्कम कॅपिटलची परत करायची त्यातून वजा करायची. म्हणजे कॅपिटलची रक्कम 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला कॅपिटलची रक्कम किती दाखवली? 5 लाख. फ्रेश इश्यू किती आहे? इथं फ्रेश इश्यू मध्ये देखील फेस व्हॅल्यू लक्षात घ्यायची, प्रीमियम डिस्काउंट लक्षात घ्यायचा नाही. म्हणजे फेस व्हॅल्यू आहे 1 लाख, म्हणजे 5 लाखातून गेले 1 लाख म्हणजे राहिले किती? 4 लाख. म्हणजे 4 लाख रुपयेचा आपल्याला कॅपिटल रिडम्पशन रिझर्व तयार करावा लागेल. समजा कोणते शेअर्स इश्यू नसते केले तर किती रुपयाचा फंड तयार करावा लागला असता? 5 लाख रुपयाचा. मात्र शेअर्स इश्यू केल्यामुळं जे फेस व्हॅल्यू शेअरची त्यातून मायनस केली किती? 1 लाख. म्हणजे 5 लाखातून 1 लाख गेले म्हणजे किती राहिले? 4 लाख. जर का डिबेंचर इश्यू केले असतील तर ते आपण इथे लक्षात घेणार नाही, एंट्री घेणार, पण याच्यावर कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करण्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. मात्र शेअर्स कोणत्याही प्रकारचे विकले असतील तर मात्र कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करताना त्याचा परिणाम होतो. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला कॅपिटलची रक्कम 5 लाख रुपये द्यायची होती. नवीन आपण शेअर्स रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स 4%चे 1 लाख रुपयाची इश्यू केले म्हणजे 5 लाखातून गेले 1 लाख म्हणजे राहिले किती? 4 लाख. 4 लाख रुपयाचा आपल्याला कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करायचा आहे. आता हे कशातून करणार? तर आपल्या प्रॉब्लेममध्ये त्याचा डेटा, त्याची माहिती दिलेली असते. प्रॉब्लेममध्ये असं सांगितलं की कंपनीला सफिशियंट गेल्या वर्षीचा प्रॉफिट आहे 7 लाख. त्यातून आपण प्रीमियमचा लॉस कमी केला 25,000 म्हणजे राहिले किती? 6,75,000. फंड कितीचा करायचा आहे? 4 लाखाचा. म्हणजे फंड यातून नफ्यातून करता येतो. म्हणजे इथं उपलब्ध नफाच दिलेला आहे त्यामुळे त्याची एंट्री आता मी घेणार. 4 लाख रुपयाचा फंड तयार करणार म्हणजे ज्याच्यातून करणार त्याला डेबिट आणि फंड अकाउंटला क्रेडिट. पहा एंट्री डेटमध्ये 1/4/2020. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 4 लाख.
टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट 4 लाख. बी कॅपिटल रिडम्शन रिझर्व क्रिएटेड आउट ऑफ प्रॉफिट, म्हणजे हा फंड नफ्यातून तयार केला. प्रॉब्लेम मध्ये नफा दिला, नफा आहे म्हणून त्यातून केला. जे प्रॉब्लेम मध्ये समजा जनरल रिझर्व दिला तर जनरल रिझर्व आपल्याला फंड तयार करावा लागेल. व्हॉट एव्हर मे बी दॅट गिवन इन दी प्रॉब्लेम, by considering the matter provided in the problem, we are moving or giving answer as per the directions stated in the problem. आता इथं फंड तयार केला 4 लाख रुपयाचा. किती एंट्री झाल्या? 4 एंट्री झाल्या. पहिली एंट्री प्रेफरन्स 7% प्रेफरन्स शेअर होल्डर्सला रक्कम परत करायची कॅपिटलची आणि प्रीमियमची. दुसरी एंट्री प्रीमियम देणार म्हणजे लॉस, तो नफ्याला ऍडमिट केला. तिसरी एंट्री फ्रेश 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले, त्याची तिसरी एंट्री. चौथी एंट्री फंड तयार केला. फंड तयार करताना कॅपिटलची परत करायची रक्कम वजा न्यू इश्यू ऑफ शेअर्सची रक्कम बरोबर 4 लाख, याची एंट्री आपण केली. आता पुढची एंट्री 1/4/2020 या तारखेला पहिल्या एंट्रीमध्ये आपण असं म्हटलं की त्यांना पैसे देणार आहे. किती देणार आहे? 5 लाख रुपये कॅपिटल प्लस प्रीमियम, म्हणजे पैसे देणार आहे 5,25,000. म्हणजे आता आपल्याकडून पैसे जाणार आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सला मिळणार. आपल्यापासून पैसे जाणार आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सला पैसे मिळणार, म्हणजे याची एंट्री करताना काय इम्पॅक्ट होणार? तर पैसे जाणार म्हणजे बँक अकाउंट आपल्याकडून क्रेडिट पडणार. कुणाला मिळणार? प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. रिडीमेबल त्यांना डेबिट पडणार. पण लिहिताना कसं लिहितोय पहा, डेटमध्ये पैसे कधी परत करणार केले? 1/4/2020 पैसे परत केले. कुणाला केले? रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. किती टक्क्याचे? 7%. पहिल्या एंट्रीमध्ये 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंटला क्रेडिट दिले. या एंट्रीमध्ये डेबिट देणार. 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 5,25,000 टू बँक अकाउंट 5,25,000, म्हणजे 5,25,000 रुपये दिले. नॅरेशन being payment made to 7% redeemable preference shareholders. इथं उत्तर संपलं असतं. उत्तर the answer will be closed here, but because of certain information provided in the problem, we are making extra efforts or giving additional part in solution because that is asked in our problem. आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलेले पहा, कॅपिटल रिडम्शन फंड इज युटिलाइज्ड टू इश्यू बोनस शेअर्स टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स. की आपल्याकडे आता कॅपिटल रिडम्शन फंड किती रुपयाचा आहे? 4 लाख रुपयाचा. ही रक्कम आपण काय करणार आहे? 4 लाख रुपयाची जी रक्कम आहे त्याचं कॅपिटलायझेशन करणार आहे. म्हणजे त्याला म्हणतो कॅपिटलायझेशन ऑफ कॅपिटल रिडम्शन रिझर्व ऑफ फंड. म्हणजे कॅपिटल म्हणजे फंड न ठेवता त्याचं कॅपिटल मध्ये रूपांतर करणार. म्हणून यासाठी काय प्रक्रिया राबवणार की आपण बोनस शेअर्स देणार, म्हणजे मोफत शेअर्स देणार. कुणाला बोनस शेअर्स जनरली दिले जातात? इक्विटी शेअर होल्डर्सला बोनस शेअर्स दिले जातात. किती रुपयाचे देणार? 4 लाख रुपयाचे. म्हणजे फंड कमी होणार. कॅपिटल डेट मध्ये पहा 1/4/2020. कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट डेबिट 4 लाख. टू ज्यांना बोनस देणार ते लिहिणार. टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स 4 लाख. म्हणजे हा फंड आपण युटिलाइज करणार आणि त्यासाठी बोनस देणार. कुणाला? इक्विटी शेअर होल्डर.
बोनस इन दी फॉर्म ऑफ इक्विटी शेअर्स. बोनस म्हणजे रक्कम नाही देणार, त्यांना इक्विटी शेअर्स देणार. कुणाला देणार? इक्विटी शेअर होल्डर्सना देणार. का देणार? की दे आर ओनर्स, ते मालक आहेत, प्लस दे हॅव शोन देअर लॉयलिटी इन दी कंपनी. त्यांनी निष्ठा कंपनीला दाखवलेली आहे. आता या ठिकाणी बोनस आपण देणार असं डिक्लेरेशन केलं, बोनस देणार असं डिक्लेरेशन केलं म्हणून नॅरेशन. बिंग डिक्लेअर्ड अ बोनस फॉर इक्विटी शेअर होल्डर्स, म्हणजे डिक्लेअर केलं की आपण बोनस देणार इन दी फॉर्म ऑफ इक्विटी शेअर टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स फॉर द पर्पज ऑफ कॅपिटलायझेशन ऑफ capital redemption funds. Therefore, the capital redemption fund will be converted into capital account. For that purpose, we are making two entries here, of which first entry is over. म्हणजे दोन एंट्री यासाठी करायची असतात, त्यातली पहिली एंट्री आता आपण संपली. काय पहिली एंट्री घेतली? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट डेबिट 4 लाख टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट 4 लाख being declared a bonus for equity share holders. आता या एंट्रीमध्ये बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला क्रेडिट दिले, पुढच्या एंट्रीमध्ये त्याला डेबिट देणार आणि इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट देणार, म्हणजे कॅपिटल रिडम्पशन फंडाचं कॅपिटलमध्ये रूपांतर झालं. पुढची एंट्री, शेवटची एंट्री 1/4/2020. पहा, मी आता सांगितलं तेच मी आता एंट्रीमध्ये मानतो की डिक्लेअर केलं ते दिलं म्हणजे मिळालं. बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट. किती रुपयाचा बोनस मिळाला? 4 लाख. कुणाला? इक्विटी शेअर. कोणत्या स्वरूपात? इक्विटी शेअरच्या स्वरूपात. टू, आता त्यांना बोनस मिळाला इक्विटी शेअरच्या स्वरूपात, म्हणजे त्याचं रूपांतर झालं कॅपिटलमध्ये. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 4 लाख. being issued bonus shares to existing equity share holders. अशा रीतीने आपण या प्रॉब्लेम मध्ये 7 एंट्री केल्या. कधी कधी 5च असतात, तर किती एंट्री केल्या? 7. आता मी त्याचा रिकॉल करतो की परत त्या एंट्री म्हणतो 7, किंवा फक्त रिकॉल करतो, म्हणजे त्याचं इंडिकेशन करतो की पहिली एंट्री कशासाठी, दुसरी कशासाठी, तिसरी कशासाठी आणि 7वी कशासाठी. पहा, पहिली एंट्री या प्रॉब्लेममध्ये जी दिली ती आपण अशी म्हटलं की आपण 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला रक्कम देणं दाखवली. देणं दाखवताना त्याची किंमत, त्याची रक्कम किती होती? 5 लाख. प्लस ज्यादा किती देणार आपण परत करताना? 25,000. त्याला म्हटलं प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे रक्कम देणं दाखवली किती? 5,25,000. म्हणजे पहिली एंट्री प्रेफरन्स शेअर कॅपिटलला रक्कम देणं दाखवणे. दुसरी एंट्री, जर का प्रीमियम दिला असेल तर तो लॉस असतो, दिला नसेल तर प्रश्न येत नाही, पण दिला येत. प्रीमियमचा लॉस आपण नफ्यातून ऍडजस्ट करणार, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 25,000. ह्या किती एंट्री झाल्या? 2. 3 नंबरच्या एंट्रीमध्ये काय सांगितलं की कंपनीनं नवीन 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स मार्केटमध्ये इश्यू केले. 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले, त्याचे पैसे मिळाले बँक अकाउंट डेबिट टू 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल. ही एंट्री नंबर 3 झाली. एंट्री नंबर 4 काय केली आपण की फंड तयार केला. फंड तयार करताना काय बघायचं? फक्त कॅपिटल पोर्शन बघायचं, म्हणजे कॅपिटलची रक्कम किती द्यायची होती? 5 लाख. तिथे प्रीमियम डिस्काउंट नाही लक्षात घेणार. पैकी नवीन इश्यू शेअरचा असेल तर त्याची कॅपिटल रक्कम, नवीन इश्यूची रक्कम आहे 1 लाख, म्हणजे 5 लाखातून 1 लाख गेले, म्हणजे राहिले किती? 4 लाख. म्हणजे 4 लाख रुपयेचा फंड तयार केला. कशातून? नफ्यातून. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 4 लाख टू कॅपिटल रिडम्पशन फंड 4 लाख. म्हणजे फंड तयार करण्याची एंट्री नंबर 4 घेतली.
एंट्री नंबर 5 काय की ॲक्च्युअल पेमेंट टू 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. आता प्रत्यक्ष रक्कम दिली. किती दिली? 5 लाख कॅपिटल प्लस प्रीमियम 25 म्हणजे दिली 5,25,000 म्हणजे 5 नंबरची एंट्री अशी घेतली. सर्वांना डेट एकच आहे 1/4/2020. 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 5,25,000 टू बँक अकाउंट 5,25,000. म्हणजे अशी आपण एंट्री नंबर 5 घेतली ॲक्च्युअल पेमेंट आणि इथं उत्तर जनरली पूर्ण होतं. परंतु या प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन अशी दिलेली की कॅपिटल रिडम्पशन फंडाचा उपयोग केला बोनस शेअर्स देण्यासाठी आणि बोनस शेअर्स हे इक्विटी शेअर होल्डर्सला दिले जातात. त्यासाठी एंट्री नंबर 6 असं आहे. डिक्लेरेशन आहे म्हणजे फंड उपयोगात आणायचा आहे. कॅपिटल रिडम्पशन फंड अकाउंट डेबिट 4 लाख 4 लाखाचा फंड होता तो बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स. हे डिक्लेरेशन आहे. आता ऍक्च्युअल त्यांना आपण काय केलं? ऍक्च्युअल त्यांना बोनस शेअर्स दिले म्हणजे बोनस टू इक्विटी शेअर 7वी एंट्री शेवटची एंट्री बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 4 लाख 4 लाख. म्हणजे या एंट्रीमध्ये आपण काय केलं की कॅपिटल त्याचं रूपांतर केलं. म्हणजे अशा रीतीने आपण 7 एंट्री घेतल्यात. काही प्रॉब्लेममध्ये त्याच्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. आपण इथं मोस्टली कव्हर केलेले आहेत बऱ्यापैकी एंट्री. आता ही वर्किंग नोट यासाठी कॅपिटल रिडम्पशन फंड किती रकमेचा करायचा याच्यासाठी तुमच्या माहितीसाठी मी मगाशी जे एक्सप्लेनेशन केलं हे नोट फॉर्ममध्ये इथं मांडलेले. वर्किंग नोट नंबर 1 उत्तर संपलेलं आहे. ही ॲडिशनल नोट आहे. ही तुम्हाला आपल्या लक्षात येण्यासाठी इथं आपण प्रेझेंट केलेली की फंड कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह यालाच आपण म्हणतो कॅपिटल रिडम्पशन फंड. रिझर्व्ह म्हणजेच फंड किती रुपयाचा करायचा यासाठी आपण वर्किंग नोट तयार करतो. पहा 2 कॉलम केलेत पर्टिक्युलर्स रुपीज. यामध्ये पहिल्यांदा असं लिहिलंय अमाऊंट ऑफ कॅपिटल. तर महत्वाचा शब्द काय आहे? कॅपिटल. पेबल टू 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्सना कॅपिटलची रक्कम किती द्यायची? कंसात लिहिलंय नॉमिनल व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू. म्हणजे इथं प्रीमियम डिस्काउंट लक्षात घ्यायचा नाही. किती द्यायचे होते? 50,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्सवर 10 रुपये प्रमाणे 5 लाख रुपये द्यायचे होते. आता हे कॅपिटलची रक्कम पेबल 5 लाख. ही ओरिजिनल रक्कम कॅपिटलची द्यायची. परंतु याच्यावर इम्पॅक्ट होतो, परिणाम होतो, इफेक्ट होतो जर का कंपनीनं नवीन शेअर्स मार्केटमध्ये विकले तर. मग ते इक्विटी शेअर्स असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील किंवा रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स असतील तर त्याचा इम्पॅक्ट इथं होतो. मात्र एका गोष्टीचा इम्पॅक्ट होत नाही. डिबेंचर्स इश्यू केले तर त्याचा परिणाम या नोटवर होत नाही. म्हणजे ही वर्किंग नोट नंबर 1 मध्ये आपण पाहिलं की कॅपिटलची रक्कम 7% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला द्यायची 5 लाख. मात्र कंपनीनं याच तारखेला नवीन 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले. किती इश्यू केले? 10,000. एकाची फेस व्हॅल्यू किती? 10. म्हणजे किती रुपयाची इश्यू केले? 1 लाख. इथं सुद्धा प्रीमियमची रक्कम किंवा डिस्काउंटची रक्कम लक्षात घ्यायची नाही. फेस व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यू लक्षात घ्यायची. म्हणून ते जे फ्रेश इश्यू केलं ते वजा करणार. लेस फ्रेश इश्यू ऑफ 4% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. कंसात असं लिहिले आपण 10,000 गुणिले रुपीज 10 बरोबर 1 लाख. म्हणजे 5 लाख रुपयातून गेले 1 लाख म्हणजे फंड किती रकमेचा झाला तयार? 4 लाख. त्या फंडाला नाव काय दिलं? कॅपिटल रिडम्पशन फंड. एंट्री नंबर 4 ला आपण ही एंट्री घेतलेली की फंड तयार केला कशातून किंवा रिझर्व्ह तयार केला कशातून केला? नफ्यातून. म्हणजे एंट्री अशी घेतली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 4 लाख टू कॅपिटल रिडम्पशन फंड 4 लाख. कितीचा फंड झाला? 4 लाख. समजा इथं फ्रेश इश्यू नसताच तर कितीचा फंड झाला असता? 5 लाखाचा.
म्हणजे 4 लाख रुपयेचा फंड आपण तयार केला. त्याची एंट्री 4 नंबरला घेतली आणि 6 नंबरला एंट्री घेतली की हा युटिलाइज केला. म्हणजे परत दिलं कॅपिटल रिडम्पशन फंड अकाउंट डेबिट 4 लाख टू बोनस टू इक्विटी शेअर्स 4 लाख. म्हणजे अशा रीतीनं आपण ह्या प्रॉब्लेममध्ये पहिलाच प्रॉब्लेम आज घेतला. अतिशय व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन केलेलं आहे. सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला हे लक्षात आलं पाहिजे इतक्या स्लो मोशनमध्ये आपण हे पहिलं सोल्युशन घेतलेलं आहे. म्हणजे यामध्ये काहीही अवघड नाही. हे तुम्ही व्यवस्थित ऐकलं. हा चॅप्टर इतर चॅप्टरपेक्षा सोपा आहे. कॉमन थिंग्ज आहेत. पहिलाच प्रॉब्लेम घेतलाय. त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. पुढचा जो ज्यावेळा आपण प्रॉब्लेम घेणार त्यावेळेला दुसरा प्रॉब्लेम घेणार. अशा रीतीनं my today's presentation is over. Thank you for kindly listening.